असं आपण लगेच टायमिंग स्टार्ट करायचा आहे. जेव्हा पहिला चेंडू हाताळला जाईल त्यानंतर 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला 4 षटके हाताळायचे आहेत, अन्यथा पेनलाइज केलं जातं. त्यानंतर जर बघायला गेलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली गेली आहे. आपण पाहत आहात, ऐकत आहात मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा धमाका. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. थँक्यू. पण जाऊया दुपारच्या सत्रामध्ये ज्या नवीन सामन्याकडे सिद्धिविनायक संघ आपला 12 खेळून पाठवून द्या, कारण अन्यथा पेनल्टी लागेल. जी दोन संघांमधली लढत सिद्ध पाहायला मिळेल. WBRSK ब्लास्टर विहान स्ट्रायकर आणि त्याच्या विपक्षात मात्र श्री सिद्धिविनायक. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. सुरुवात करूयात आपण खेळामधून. प्रथम आपण पाहिलं असेल इथे टॉस जिंकलं गेलं आणि टॉस जिंकताना प्रथम निवडले ते सिद्धिविनायक संघाला. प्रथम आपण पाहत असाल सुरुवात होतीये. दोन आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत सुरुवात करण्याकरता. तर पहिल्या षटकाला देखील इथे सुरुवात होईल. अर्थातच आपण आता असाल विहान स्ट्रायकर संघाकडून जी गोलंदाजीला सुरुवात होतीये चिराग गोतारणे. बुम बुम बुबरा. पहिला चेंडू जयेश पाटील बघितला चेंडूला, त्यानंतर चांगल्यापैकी चेंडूला स्ट्रोक खेळला गेला की ज्यावर पिक करण्याचा नक्कीच मनसुबा चांगला होता. पण चेंडू अगदी चेंडू लागला नाही, निशाणा लागला नाही आणि त्यावर फलंदाजांनी लगेचच एक सिंगल जोडली. जयेशनी आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. तर सुरुवात तर नक्की झाली. श्रीकडीच्या जाते फलकावर पहिल्या धावेचा सुरुवात होता, शुभारंभ झाला. एक धाव जी फलकावर जयेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. मगाच्या सामन्यात हा संघाने खूप मेहनत केली परंतु अखेर पदरी मात्र पराभव स्वीकारावा लागला. आता एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे सामन्यातून टिकून राहण्याकरता. पुढच्या चेंडूला हलकेसे डिफेन्स मधून चेंडू खेळलाय भरत बागुलेनी आणि मगाच्या सामन्यात आपण पाहिलं भरत अगदी पहिल्या चेंडूवर बाद होते, सुरुवात खराब झाली होती. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट त्यांना खेळावं लागेल आणि मानसिक दृष्ट्या कणखर बनावं लागेल सामन्यातून. तर नुकतेच दोन चांगले फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला जयेश पाटील, दुसऱ्या बाजूला मात्र भरत बागोल. ही जोडी मैदानात सज्ज असताना आतापर्यंत 2 धावा झाल्यात. प्रत्येकी एक धाव घेताना वैयक्तिक खाते उघडले गेलेत संघाकडून या दोन्ही फलंदाजांनी. आणि त्यानंतर षटकातील तिसरा चेंडू इथे फुल टॉस आणि आपल्या मनगटाचा चांगला वापर करताना अगदी बॉटम एजचा चांगला वापर केला आणि चेंडूला पुल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. अतिशय उत्तुंग षटकार टोकला गेला. अगदी पॉवर प्ले मध्ये चांगलीपैकी सुरुवात इथे करतायत, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा इथे मात्र फलंदाज मिळतोय. आणि पुढच्या चेंडूवर हल्ला केला, अटॅक करताना चेंडूला अगदी आसमानी टोला, सीमे पार षटकार. त्यामध्ये धावसंख्या वाढते फलकावर. आतापर्यंत ती 3 चेंडू समाप्तीनंतर 8 धावा ज्या धावफलकावर नोंदवल्या गेल्या. तर पुढच्या चेंडूला लगेचच गोलंदाजांनी देखील एक चांगली गोलंदाजी केली. पुढच्या चेंडूवर चेंडू अडवल्यापर्यंत एक सिंगल धाव जी जोडताना धावसंख्या आता पोहोचली ती धाव फलकावर. पहिला एकंदरीत षटकाचा खेळ पाहिला तर 4 चेंडू संपले गेलेत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पर्यंत पोहोचते. जयेश मात्र अगदी चांगल्यापैकी आपला निर्धार त्यांनी बनवला या सामन्यातून एक चांगला खेळ करण्याच्या हेतूने. आणि आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले, एक षटकार पाहायला मिळाला, 2 सिंगल धावा पाहायला मिळाल्या. आणि त्याचा सामना करतील ते भरत. इथे त्यांचा आवडता फटका ते मारतायत, तर स्विचचा फटका. यावेळी चेंडू नक्कीच थांबणार नाही. अगदी आउटफील्ड वेगवान असल्यामुळे चेंडूपर्यंत क्षेत्रक्षण पोहोचवता येणं कठीण आहे. त्यामुळे चेंडू निघून गेलाय तो सरळ सीमा पार होताना सुरेख चौकार. तर एक चांगला फटका यावेळेस भरत यांच्या बॅटमधून सुद्धा पाहायला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज चांगल्यापैकी ते आत्मविश्वास ज्यांनी इथे मिळवलाय या चांगल्या फटक्या खेळल्यानंतर. आणि संघाची धावसंख्या आता पोहोचते 3 धाव फलकावर 13 धावा. 5 चेंडू नुकतेच संपले गेलेत. सुरुवात चिरागने खूप चांगली केली होती पहिल्या 2 चेंडूवर आणि त्यानंतर पुढच्या 2 चेंडू आपण पाहिलं की एक षटकारला त्यानंतर एक चौकार सुद्धा आलाय. आणि आतापर्यंत 5 चेंडू संपताना या षटकातील अंतिम चेंडू. तर बिनबाद 13 धावा सामना करतायत तिथे ते भरत. इथे मात्र अगदी चेंडू बघा गोलंदाज देखील हुशार आहेत. त्यांनी लगेच बघितलं की फलंदाज आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न करते, स्विचचा प्रयत्न तर पुन्हा एकदा करत होते. अशा वेळी त्यांनी चेंडू थोडा नक्कीच लेग स्टिकवर ठेवला गेला आणि षटकाचा देखील खेळ संपवताना हे अंतिम चेंडू डॉट स्वरूपात संपताना षटक संपलं गेला. तर चांगली इथे गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली नुकतीच चिराग यांची. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. या पहिल्या षटका समाप्ती तर प्रथमतः बॅटिंग करताना श्री सिद्धिविनायक संघाची धावसंख्या पोहोचली ती बिनबाद आतापर्यंत 13 धावा. आपण पाहतोय सामना, आपण ही स्पर्धा जी पाहतोय अर्थातच टायमिंग लावलेलं आहे बघा. अगदी बरोबर आपण टायमिंग लावला तिथून 20 मिनिटांमध्ये आपल्या 4 षटकं उरकायची सुरुवातीची. त्यामुळे वेळ काढूपणा अजिबात नको. विशेषतः फिल्डिंग करण्यासाठी याची नोंद ठेवा.
तर आपण पाहतायत कोलंबी क्रिकेट लीगचा हा मातारार क्रिकेटचा महासंग्राम अगदी दोन तालुक्यांना जोडणारा हा सामने आपण पाहतोय लीगचे स्टेजचे आहे. कारण अगदी पहिली 2 वर्ष जर पाहिली तर वाडा तालुका मर्यादित स्पर्धा होती, परंतु अगदी मागच्या वर्षापासून अगदी विक्रम तालुक्याला देखील आपण सहभागी करून घेतला आणि संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा मात्र पाहतोय. विक्रमगड तालुका आणि वाडा तालुका अशी ही स्पर्धा, कुलबी समाजाची ही स्पर्धा आपण कुलबी लीग क्रिकेट स्पर्धा पर्व 4 आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम आज तिसऱ्या दिवशी देखील आपण इथे कायम सुरू राहिला आहे. आज देखील 5 संघ सहभागी आपण पाहतोय. प्रत्येक दिवशी 5-5 संघाचा सहभाग म्हणजे 3 गट केले गेले आहेत आणि 3 गटामधले मात्र ही स्पर्धा आपण सध्या पाहतोय. 2-2 संघ क्वालिफाय होतील शेवटच्या दिवशी, उद्याच्या दिवशी. आणि याचा चांगला स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळाला, चेंडू निघतो तो डीपला. तिथे शतक्षक खराब शतक्षण, अगदी लक्ष नव्हतं तिथे शतक्षकांचं आणि चिराग यांना चकमा देऊन चेंडू गेला तो सर्व सीमा पार होताना ओर दिरोप चौकार. त्यामुळे जयशंच्या बॅटमधून एक खणखणीत चौकाराची 2 पाहायला मिळाली. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती धावफलकावर आतापर्यंत 17 धावा 17. तर जयेश अगदी पूर्ण विश्वासाने खेळत आहेत मैदानातून, पूर्ण आत्मविश्वास त्यांचा झळकतो खेळामध्ये. पहिल्या सामन्याच्या काही चुका संघाने केल्या, त्या चुका मात्र या सामन्यातून सुधारण्याचा प्रयत्न होतोय आणि संघासाठी एक दामदार सुरुवात. समोर देखील तितकाच बलवान संघ आपण बघतोय. इथे मात्र फुलटॉसचा तेवढासा त्या फायदा मिळाला नाही. छोटू थोडासा भरत पण पाहतोय, थोडासा ऑब्स्टिकवर पडत होता किंवा एस्ट्रॉनच्या थोडासा बाहेर होता आणि पंचाने देखील लक्ष वेधलं. या चेंडूवर चांगल्यापैकी चेंडू हातात गेला. तर डॉटने मात्र चेंडूची समाप्ती झाली आहे. आतापर्यंत 2 चेंडू संपतात या षटकातून. तर या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र अगदी फलंदाज थोडेसे शफल खेळायचा प्रयत्न होते, पण तो चेंडू बॅटवर कुठल्याही प्रकारचा होऊ आला नाही. हलकीसे मला वाटतं बॅट कडे लागली का, कारण पंचांनी कुठल्या प्रकारचा उल्लेख केला. थोडंच बघा दुखापत झाली, जरा पाणी पाठवून द्या. ओके ओके ते ओके सांगतायत. निश्चितच थोडीशी इजा आपल्याला होऊ नये यासाठी काळजी घ्या प्रत्येकाने. तर एक धाव नोंदवली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचले फलकावर. ती आतापर्यंत 18 धावा. 3 चेंडू संपतात रोहितींचे. ती या षटकामधून तर 18 धावाच्या फलक लागल्यात. रोहित आपण पाहतोय गांधरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. निश्चितच पहिल्या सामन्यात तेवढंच त्यांना यश मिळालं होतं, परंतु या सामन्यात आता बघूया चांगली गोळी सध्या करत असताना 3 चेंडू संपवलेत ते षटकामधून. आपल्या केव्हीआरचं ब्लास्टर विहान स्ट्रायकर संघासाठी ही गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. दुसरं षटक जे बॅटिंग पापलंय, याचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता भरतीचा, परंतु इथे फलंदाज नक्कीच बाद झालेत. एक चांगला फलंदाज मात्र इथे बाद केला गेला आणि संघाला पहिली विकेट इथे मिळवून देत आहेत गोलंदाज रोहित. चौथ्या चेंडूवर एक मोठा फलंदाज म्हणावा गेला जो बाद केला गेला भरत, जे पहिल्या सामन्यात अगदी पूर्णपणे अपयशी होते, परंतु या सामन्यात त्यांनी बऱ्यापैकी प्रतिकार करताना संघासाठी ज्या धावा केल्यात त्या 5 धावा करत ते बाद झालेत. योगदान दिलं 5 धावांचं आणि हा पहिला फलंदाज माघारी परततोय संघाचा. तर संघाला पहिलं नुकसान श्री सिद्धिविनायक सुरेंद्रजी काटोळे साहेबांचा हा संघ आपण जो पाहतोय. आशिष पाटील संघाचे कॅप्टन आहेत आणि आता मात्र 1 डाऊन फलंदाज मैदानात. तर येतात विश्वनाथ भोईर, एक लिजंड क्रिकेटर, एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांचा नेहमीच आपण खेळ पाहिला असेल. मेट आकाश स्मृती मेट संघ करता आणि आता मात्र त्यांची वर्णी लागली मैदानातून 1 डाऊन फलंदाज म्हणून संघासाठी विजयशनाचा साथ देतील. ते सामन्यातून अगदी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु आज आपल्या कुलबी लीग मध्ये त्याचा आज खेळ पाहणार होता आपण मैदानातून. तर आतापर्यंत 4 चेंडू संपल्यात. तर रोहितने पहिलं यश संघाला मिळवून दिलंय 4थ्या चेंडूवर. त्यानंतर न्यू बॅट्समॅन आपण पाहतोय विश्वनाथ भोईर, जे सामने असतील सामना करतायत पुढच्या चेंडूचा. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय बॅटिंग पावलेचा, त्यातील 5वा चेंडू. इथे आल्याला सुरुवात अगदी झाका सुरुवात करता जाते. अगदी चुला अगदी पाठवून दिलंय, चेंडू हवेत राहिला आणि शतक्षण जे काम करायचं ते पण पूर्ण करताना आपण पाहतो की आल्या पावलं माघारी परतवलं गेला. ते विश्वनाथ भोईर यांना एक मोठा फलंदाज पुन्हा एकदा पाहत होतो आपण. बरं त्यांच्या पाठोपाठ विश्वनाथ बॅक टू द पेव्हिलियन.
सगळा 2 हादरे बसले, 2 नुकसान सहन करावं लागतील, कारण चांगली सुरुवात इथे मिळाली होती जयेशच्या साथीला. परंतु भरत बाजारानंतर चित्र थोडंसं बदललं गेलं सामन्यातलं आणि त्यानंतर विश्वनाथ देखील आल्या पावली वगैरे पडताना सगळं अडचणी येतोय. 2 बाद 18 धावा. बॅक टू बॅक 2 विकेट घेताना रोहित यांचा खूप जबरदस्त कामगिरी. तर आता हॅट्रिकची संधी असेल, कारण आता नवीन आणखी गोल फलंदाज आपण पाहतो मैदानात सुरेश पष्टे, एक लिजंड 40+ खेळाडू जे आता मैदानात साथ देतील जयेश यांना. परंतु नुकतं मोठं नाव सांगू झालं तर काम मोठं सुद्धा झालं पाहिजे. आणि दरम्यान मात्र अगदी बघूयात 2 झटके सगळ्याला सहन करावं लागलेत. एका पाठोपाठ 2 झटके देताना रोहित यांचा अतिशय कमाल की गेंदबाजी, चांगला गोलंदाजी करत असताना अगदी नक्कीच आपल्या संघ मालकांना त्यांनी थोडंसं खुश केलंय. सर श्री सिद्धिविनायक जो संघ मैदानात आपण फिल्डिंग करताना पाहतोय, तर या षटकातील पुढचा चेंडू बॅटिंग करताना आपण पाहतोय या संघाला परत गोलंदाजी मात्र सध्या चाललेली ती व्यान स्ट्रायकर KVRS ब्लास्टर संघाकडून. आणि आतापर्यंत एक चांगलीशी गोलंदाजी होत असताना षटकाचा इथे खेळ संपला गेला. अखेर एक चांगला यशस्वी षटक संपला गेला ते इथे रोहित यांचा, की ज्या षटकात त्यांनी 2 महत्त्वाचे विकेट घेऊन आपला इथे मात्र षटक संपवलं गेलाय. 2 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावर 18 धावा. 2 बाद 18. निश्चितच चांगली गोलंदाजी या षटकात झाली, कारण पहिल्या षटकात तब्बल पाहिलं तर 13 धावा आल्या. त्यापुरते या तुलनेत या षटकात फक्त 5 धावा येताना सुरेख अशा 2 विकेट घेऊन आपल्या संघाला एक चांगलीशी सुरुवात करून दिली ती रोहित यांनी. आणि त्यानंतर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर असेल स्वतः बाबणे होते. आणखी एक गोलंदाज सागर भुईर, ज्यांना आपण निंबोली संघासाठी नेहमीच पाहतो. आज मात्र अगदी आपल्या संघाकरता KVRS ब्लास्टर संघाकडून व्यान स्ट्रायकरकडून गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात. आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले गेले, 3रा गोलंदाज आपण होतोय सागर यांच्या स्वरूपात. प्रथमतः मात्र चिरागने पहिले षटक हाताळलं, 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात रोहित यांनी गोलंदाजी केली, त्यांनी सुद्धा मस्त गोलंदाजी करताना 5 धावा देताना 2 गडी बाद केले. आणि आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपताना 2 बाद 18 धावा. नवीन षटकाला सुरुवात होताना अगदी लोअर फुलटॉस टाकला गेला, त्यावर फलंदाजांनी लगेच त्याचा चेंडू अगदी पटकवला गेला तो स्क्वेअर लेग रिजनला. आणि आरामात जयेश मात्र आपली कामगिरी करताना पाहतोय, अगदी आत्मविश्वास त्यांच्या खेळातला झळकतोय. आज चांगल्यापैकी आपण मैदानात टिकून राहायचं आणि चांगली स्कोरिंग करायचं या हेतून त्यांचा खेळ करत असताना अगदी मेरिट प्रमाणे खेळत आहेत. प्रत्येक चेंडूची निवड ते करताना चांगले स्ट्रोक मारले गेलेत. 1 धावेने धावसंख्या पोहोचती आहे ती 19. तर या षटकातून दुसरा चेंडू सामना करतील इथे मात्र काय घडलंय तर फलंदाज बाद. अगदी प्लम स्वरूपात आपण पाहिलं असेल, मिडबट रिषदमध्ये आले होते स्टंपच्या आणि तिथे त्यांना पायचीत स्वरूपात पकडलं त्यांना. फलंदाज सुरेश पष्टे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. आणखी एक झटका संघाला बसतोय, 3रा गडी बाद होताना. आतापर्यंत चांगले फलंदाज आपण पाहिलं असेल, भरत बाद झाले, त्यानंतर विश्वनाथ बाद झाले, आता मात्र इथे बाद झाले सुरेश पष्टे. तर इथे एक आम्ही सूचना देऊ इच्छितो, विशेषतः जे आपण भोजन कक्ष उभा केला गेलाय सगळ्यांसाठी जेवणाची इथे व्यवस्था केली सर्व खेळाडूंसाठी. तिथे ज्या खुर्च्या आहेत कृपया लक्षात घ्या, जे प्रेक्षक वर्ग बसलेत किंवा जे खेळाडू बसलेत त्या खुर्च्यांमध्ये त्या सगळ्या खुर्च्या मोकळ्या करून द्या. आपण सर्वांना विनंती असेल की त्या सर्व खुर्च्या इथे पण आतमध्ये पाठवायच्या आहेत. तिथे जेवणाची व्यवस्था केली गेली आहे प्रत्येक खेळाडूसाठी, तेव्हा त्या सर्व खुर्च्या कृपया रिकाम्या ठेवा. धन्यवाद. तर नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानात आशिष, त्यांच्यावर आता दारोमदार असेल स्वतः संघ नायक आपण पाहतोय आशिष पाटील. जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावर पडतो. पुढचा चेंडू थोडासा गती कमी ठेवली आणि चेंडू अगदी टप्पा अगदी अचूक ठेवताना थोडंसं लेग स्टिक करून चेंडू होतोय मागे तो डॉट स्वरूपात. आणि सागर मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. एक शांत स्वभावाचा हा खेळाडू आपण होतोय, सर्वांनाच मन मिळवू असलेला हा खेळाडू. मात्र नुकतीच इथे पाहिलं तर 3 चेंडू हाताळले गेलेत त्या षटकातून. चांगली गोली करत असताना एक विकेट सुद्धा मिळवली ती दुसऱ्या चेंडूवर. आणि या षटकातून आता 4था चेंडू टाकण्यासाठी सामना करत आशिष. इथे चेंडू पाहिला त्यानंतर फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची टोप्याच लागला आणि सरळ एसटी मागे झेल देऊन बसलेत कुलदीप यांच्या हाती आणि विकेट आली ते. तर फलंदाज बाद. एक चांगली इथे आपण गोलंदाजी पाहतोय. थँक्यू डीजे, अगदी खूप सुरेख संगीत आपण ऐकायला मिळालं. छत्रपती शिवाजी राजे
ज्यांचा नक्कीच आपण इथे उल्लेख करतोय. दरम्यान मात्र इथे आपण पाहिलं असेल तर 2 विकेट घेऊन एक चांगली गोलंदाजी करतायत सागर. कारण चौथ्या चेंडूवर आणखी एक सफलता मिळवताना संघाची आपण पहिली परिस्थिती थोडीशी नाजूक बनली गेली आहे. सुरुवात एक चांगली मिळाल्यानंतर पाहतो की पहिल्याच विकेट आली 18 धावांवर आणि नंतर बघता बघता विकेटवर विकेट चालल्यात. संघाची धावसंख्या केवळ आता 19 वर असतात. चौथा गडी बाद झालाय. म्हणजे इथे धावा सरकत नाही, परंतु विकेट मात्र अगदी नक्कीच पुढे गेल्यात. ते 4 गडी बाद होताना 4 बाद 19. सागर यांचा अतिशय देखणा हा गोलंदाजी आपण पाहतोय. पृथ्वीकरण पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला आणि कुलदीप यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना पराग सुद्धा माघारी परतलेत. बॅक टू बॅक विकेटचं पतन आणि संघ आता खूपच अडचणीत. जयेश पाटील हताशपणे पाहतायत की आपले सहकारी आम्हाला साथ देत नाहीये आणि तेव्हा संघाची दुरावस्था पाहायला मिळते. कारण संघाचा 5वा गडी बाद झालाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर श्री सिद्धिविनायक संघाची 5 बाद केवळ 19 धावा. या षटकात फक्त पहिल्या चेंडूवर धावा आल्यानंतर विकेट आल्यात मात्र 3. एक सर्वोत्तम गोलंदाजी आपण पाहतोय सध्या सागर करत असताना. सागर भोईर तर नवीन फलंदाज मुकेश पाटील. बघूया संघाला कशाप्रकारे सावरतील, कशाप्रकारे साथ देतील ते. यश पाटील यांना महत्वाचं म्हणजे विकेटवर टिकून राहणं गरजेचं आहे. मग आता सामना सुद्धा आपण पाहिला असेल की अशाच प्रकारची परिस्थिती 5 फलंदाज लवकर बाजार होते, पण त्यानंतर मात्र वेदांत यांनी संघाला सावरलं त्यांच्या सहकार्यांनी आणि संघाला एक बऱ्यापैकी बॅटिंग मॅच करण्यासाठी धावसंख्या उभी केली ती 52 धावा. तशा प्रकारचा इथे खेळ करावा लागेल संघाला. परंतु इथे मात्र अगदी सागरांची सुपर गोलंदाजी आपण पाहतोय शेवटचा चेंडू या षटकातला. इथे मुकेश त्यांचा अगदी पटणीतला फटकावण्याचा प्रयत्न. स्विच एंडवर त्यांना नेहमी भर असतो. इथे मात्र चेंडूवर त्यांनी लगेचच एक धाव पूर्ण केली आणि षटकाचा देखील इथे खेळ संपला गेलाय. तर अशा प्रकारे पाहिलं तर 3 षटकं संपली गेली आहेत. लेग बाय स्वरूपात जी अंतिम धाव आली त्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या पोहोचते ती बरोबर 5 गडी बाद होताना 20 धावा. 3 षटकाचा खेळ संपला. 18 चेंडू संपले गेले. 18 चेंडू फक्त 20 धावा. हे तेवढेच संघाला धावसंख्या चांगली म्हणता येणार नाही. थोडीशी निराशजनक ही आपण कामगिरी पाहतोय ती सिद्धिविनायक संघाकडून. याचं कारण म्हणजे आपण पाहिलं की पुढची जी 2 षटकं टाकली गेली तर विशेषतः रोहित त्यांनी षटकाला सुरुवात जेव्हा केली सुरुवातीला चौकार केला नंतर सलग 2 विकेट घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने सामन्याला कमबॅक मिळून दिला ते संघाला. आणि त्यानंतर इथे आपण पाहिलं की सागर यांनी देखील 3 गडी बाद केले या षटकातून. त्यामुळे हे दोन्ही गोलंदाज सुपरब गोलंदाजी घेऊन गेलेत. त्यामुळे संघ आता अडचणी झालाय तो प्रतिस्पर्धी. तर इथून त्यांना संघाला पुन्हा सावरण्यासाठी कुठली कामगिरी इथे होईल फलंदाजांकडून ते देखील पाहावं लागेल. परंतु 3रं षटक संपल्यानंतर 4थ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करतात रोहित. गांधरेगावचा हा एक चांगला गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र अगदी नक्कीच आपली कामगिरी दाखवतोय. तो सामन्यातून पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद केले. आता मात्र नव्याने सुरुवात करतायत या नवीन षटकाला. आपलं कोट्यातलं हे 2रं षटक सांघिक 4थं षटक जे सुरू होत असताना पहिला चेंडू सामना करतील फलंदाज. इथे मात्र मुकेश यांनी एक ताडाखा फटका तर मारलाय. हा चेंडू अगदी पूल करताना चेंडू हवेतून मारला गेला पण तो झेल सुटला गेला आणि त्यावर फलंदाज लगेचच दुसऱ्या धावेचा विचार करत असताना 2 धावा ज्या कव्हर करतायत. तर फिल्डिंग मध्ये कुठेतरी चांगलीपैकी कामगिरी करणं गरजेचं आहे. इथे फटका तर नक्कीच हवेतून होत मारला होता, परंतु झेल घेताना कुठेतरी चुकी झाली आणि परिणामस्वरूप 2 धावा आल्यात धावफलकावर. यामध्ये धावसंख्या पोहोचली ती 22 वर. नेल्सनकडे सध्या आपण पाहतोय 5 बाद 22 धावा ज्या बॅटिंग करता श्री सिद्धिविनायक संघाकडूसाठी. पुढचा चेंडू इथे मुकेशने आधीच मन बनवलं होतं की चेंडू स्विच करायचा, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट आणि पंचांना थोडस की शंका आहे त्यामुळे त्यांनी लगेच रिफर केलंय 3ऱ्या पंचांकडे की फलंदाज पोहोचलेत की नाही हे पाहिलं जाईल. चला कमिटीचा एखादा व्यक्ती आला ते चालेल, कारण पंच गेलेत जेवायला. तर कमिटीकडून आपण एक पंच जेवायला गेले त्यामुळे आपण आपल्याला 3रा पंच म्हणून काम इथे करावं लागेल. बघा जरा चेक करा व्यवस्थितरित्या, निर्णय योग्य आला पाहिजे कारण महत्वाची लढत सध्या आपण पाहतोय.
तर बॅट्समन सेफ नॉट आउट. चला आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले तर धाव घेताना त्यामुळे नक्कीच सगळ्याला थोडीशी शंकेची पाल चुकचुकली होती ती मात्र अगदी दूर झालाय तो शंका निसरत झाला आणि त्यानंतर फलंदाज बचावलेत. धावसंख्येमध्ये वाढ होताना आपण पाहतोय सध्या धावसंख्या पोहोचली ती 23 वर 23. तर रोहित अगदी भेदक मारा करतायत संघासाठी अतिशय उपयुक्त गोलंदाजी करत असताना या षटकातील तिसरं चेंडू टाकण्यासाठी चौथ्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतील जयेश. धावसंख्या 23. पुढचा चेंडू अगदी जमिनीत मारलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केला तर तोपर्यंत सहजतेने एक धाव भूषण आपण पाहतो तिथे चांगली फिल्डिंग करताना याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता 24 पर्यंत पोहोचली 24. तर 5 गडी सुरुवातीला बाद झाले तर नंतर संघ थोडंसं सावरतोय. आता हे दोन फलंदाज एकमेकाला साथ देताना मुकेश आता सामना करतील या चौथ्या चेंडूचा. इथे मात्र अगदी पाच पडलेल्या चेंडूला चांगल्यापैकी फुल टॉस घेताना चांगल्यापैकी कव्हर ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि चौकार भूपेंद्र भोईर यांनी प्रयत्न केले होते परंतु बराचसा अंतर राहिला आणि त्यामुळे चेंडू निघून गेला तो चौकारा करता 4. या चौकाराने संघाची धावसंख्या आता पोहोचली ती धाव फलकावर 28 कारण शेखर होते भूपेंद्र होते त्याच्या मधून चेंडूने ज्या पद्धतीने गॅप शोधला आणि त्या गॅप मधून चांगला फटका मारताना अगदी कव्हर ड्राईव्ह लाजवाब पाहिला मुकेश पाटील यांचा तो संघाला चौकार देऊ देतोय 4 धावा देऊ जातोय त्यामुळे धावसंख्या 28. 5 बाद 28. रोहित या षटकातून चांगली गोली करत होते परंतु अगदी फिल्डरची साथ देखील तेवढीच महत्वाची आहे आणि या दरम्यान षटकातील आता 5वा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील मुकेश. इथे मात्र चेंडूला फाईनला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अगदी मिस करून गेले तर आपल्या बॅटच्या पट्ट्यातून चेंडू निसटला एसटी मागे डॉट स्वरूपात जाताना कुलदीप जे एक चांगलं काम करतात एसटी मागून कारण एसटी रक्षक खूप मोठी जबाबदारी असते तो खऱ्या अर्थाने पाहिलं तर 360 जे काम करत असतो अगदी गोलंदाजीच्या सगळ्या त्यांना ऍक्शन लगेच समजत असतात आणि दरम्यान मात्र एक चेंडू डॉट आलाय तो षटकातील अंतिम चेंडू. इथे मात्र पुढे सरसावताना फटका पडतो सुरेख क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजी आपल्या फलतरूमध्ये करताना चेंडू थांबवला आणि धाव देखील थांबवली गेली तर षटक संपलं गेलं आणि खूप चांगला प्रभाव राहिला तो रोहित यांचा 2 षटकाचा आपला कोटा त्यांनी पूर्ण केलाय. पहिल्या षटकात 5 धावा देताना 2 गडी बाद या षटकात देखील आतापर्यंत 8 धावा देताना विकेट जरी आली नसली तरी चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला त्यांनी चांगली साथ दिली आणि 2 षटकांचा कोटा संपवताना एकंदरीत 4 षटकं संपली गेलेत ती पलकावर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक संघाची धावसंख्या पोहोचले ती बरोबर 28 धावा 5 बाद 28. चला शेवटचं षटक आहे मैदानात हाताळण्याचं. सध्या आपण जो सामना पाहतोय या 2 संघामधला KVR's ब्लास्टर बिहान स्ट्रायकर त्यांच्या अपोजिट मात्र अगदी सध्या मैदानात चाललेली ही लढत श्री सिद्धिविनायक या संघाच्या विरोधात ही कामगिरी आपण सध्या पाहतोय. थोडीशी घाई करा खूप वेळ जातो या सामन्याला आपण टायमिंग तर लावलं तर परत आता बरंचसं दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय वेळ जातो जो स्पेंड होतोय तो कुठेतरी आपल्याला वाचवावा लागेल. तर अंतिम षटकाला सुरुवात लोकेश दुपारे आपण पाहतोय आणखी एक चांगला हा युवा गोलंदाज मार्कवर असेल लोकेश दुपारे आपल्या बिहान स्ट्रायकर संघाकडून. पहिला चेंडू आता मात्र अगदी हात खोलले गोलंदाज फलंदाजांनी आणि जयशंचा एका जबरदस्त फटका अगदी चेंडू जातोय तो सीमे पलीकडे षटकारासाठी बेहतरीन फ्लॅट षटकार कारण त्यांना माहिती आता थांबून चालणार नाही शेवटचं षटक सुरू झालंय अशा वेळेस आपल्याला अटॅक करावा लागेल आणि तोच अटॅक मात्र पहिले चेंडू होताना आपण पाहिला की ज्यावर षटकाराची मोर उमटवली गेली आणि या सामन्यातला दुसरा षटकार जयशंच्या बॅटमधून तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 वर 34 धावा 34. एक चांगली सुरुवात मात्र या षटकाची होतीये. इथे बघूयात वैयक्तिक 21 धावा खेळतात एका बाजूला आपण पाहत असेल विकेटवर विकेट जातो त्यापर्यंत एका बाजूला शांतपणे क्रिकेट खेळते ते जयेश पाटील मिस्टर JP. एक दर्जेदार खेळ त्यांचा नेहमीच आपण पाहतो आणि आता बघूयात आपल्या संघासाठी मात्र त्यांना एक चांगली कामगिरी पुढे करायची आहे कारण आतापर्यंत 34 धावा आपलं काम अजून पूर्ण झालं नाही ते काम तमाम करावं लागेल. षटकातील दुसरा चेंडू इथे मग स्टेट डाऊन चेंडू खेळवतात तिथे क्षेत्ररक्षक स्वतः मात्र गोलंदाजी चेंडूला थोडंसं कमी गती केली चेंडू अडवताना आणि भूपेंद्र चेंडू कलेक्ट करतायत तोपर्यंत 2 धावा ज्या सहजतेने घेतल्यात धावफलकावर जोडताना तर जयशने या 2 धावांनी संघ आता पोहोचला 36 या धावसंख्येवर 36. 5 बाद 36 धावा एकीकडे विकेटवर विकेट दुसरीकडे मात्र अगदी आपली चांगली बाजू सांभाळताना आपण पाहतोय जयशंना तर 2 चेंडू चांगले झाले तर तुझे लोकेशनचे पहिल्या चेंडूवर भले षटकारला पण त्यानंतर चांगली गोली करत आता संघाला पुन्हा एकदा आपण कमबॅक करतायत ते बिहान स्ट्रायकर संघासाठी एक गोलंदाज लोकेश.
पुढचा चेंडू इथे मात्र स्विंग अँड मिस बघा, टप्पा अगदी पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि हा खेळूचे वैशिष्ट्य म्हटलं जातं 6 संघापण जो चेंडू या स्पर्धेला लाभला गेला किंवा पुरवला गेलाय त्याच चेंडूचं हे वैशिष्ट्य म्हटलं. कधी काही चेंडू खाली राहतात आणि त्यामुळे फलंदाजाला अंदाज येत नाही की फटका मारताना नेमकी टप्पा कुठे आहे, कुठे चेंडू उंचीने येईल आपल्या बॅटवर, ते थोडंसं वेळ जातो शोधण्यात. तो पण चेंडू नॉट झाला होता. तर इथे लोकेश पुन्हा एकदा माघारी परततील. षटकातील आतापर्यंत 3 चेंडू संपले गेलेत. 3 चेंडूचा हा खेळ संपला. तो या अंतिम षटकामध्ये हाणामारीच्या अंतिम षटकातला खेळ सध्या आपण पाहतोय. एक दर्जेदार नेतृत्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब करत असताना त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा अर्थातच कुणबी क्रिकेट लीग वर्षा 4 मात्र या चेंडू स्क्वेअर लेगला फटकावला गेला. तिथे शतक चेंडू अडवतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा विचार होतोय आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याकरता, पण त्यामध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल ते मुकेशन आपली विकेट आणि ते त्यांनी बहाल केली. आपली विकेट घेताना संघाचा आणखी एक गडी बाद धावची स्वरूपात का होईना विकेट आली ती संघाला. तर 6वा गडी बाद. तर येतात आनंद, नवीन फलंदाज मैदानामध्ये आनंद पडवळे, ज्याकडून देखील आज सकाळपासून चांगली कामगिरी सध्या करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र अगदी चेंडूला अगदी अलॉंग द कार्पेट अगदी जमीन लगत मारलेला फटका होता शॉट मिड विकेटला आणि त्यावर फलंदाज पुन्हा एकदा मात्र सॅक्रिफाईस करावं लागेल. पुन्हा एकदा विकेट जाते कारण आपल्याला जयेश पाटील स्ट्राईकवर ठेवण्याच्या नादात हा फलंदाज देखील आला काय आणि गेला काय एकही चेंडू न खेळता आनंदाने मात्र माघारी परतवला गेला. ते संघाकरता आणखी एक विकेटचं पतन पाहतो आपण. 7वा गडी बाद झालाय. 7 गडी बाद होताना धावसंख्या अवघी फलकावर थांबली त्या 38 धावा 38. तर इथे मात्र फलंदाज काय घडले तर पुन्हा एकदा आपण बघतो की विकेट आली कारण शेवटचा चेंडू होता त्याचा षटकातला किंवा सामन्यात इनिंग मधला अंतिम चेंडू होता की ज्यावर जे आपण पाहिलं प्रत्यक्ष काय घडलं. फलंदाज बाद झाले धावची स्वरूपात आणि त्याचबरोबर इनिंगचा खेळ संपला गेलाय. 5 षटकांचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या बरोबर पोहोचली फलकावरती 39 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल ते बरोबर 40 धावांचं. 8ची गती ठेवायची. 8-45 धावा ज्या करायच्या संघाला विजयासाठी म्हणजे लक्ष तेवढंसं कठीण नसेल, परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष सोपं किंवा कठीण नसतं. चला टॉस करता आपण इथे बोलवतोय 2 संघांना. या पुढचा सामना असेल तो कुणबी 11 वर्सेस साई ॲटो विल्स अशा 2 संघांमधली लढत असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बिना बिलंब आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. साई ॲटो विल्स वर्सेस कुणबी 11. तर 40 धावा करायचे आहेत. जे लक्ष तेवढंसं मोठं नसं वाटलं असला तर नक्कीच फायटिंग इथे होऊ शकते सामन्यातून. कारण जयेशांनी खूप चांगल्यापैकी किल्ला लढवला संघासाठी. अतिशय जे चांगले खेळी करताना जे शेवटपर्यंत टिकून राहिले आहे त्यामुळे संघाला एक बऱ्यापैकी सन्मानजनक धावसंख्या उभी करता आली. ती धावफलकावर 39 आणि 40 धावांचं हे टार्गेट. साई ऑटो व्हील्स त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी 11 दोन्ही संघ कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय.
हॅलो, धन्यवाद. जाऊयात आपण मैदानात, कारण एकत्रित लक्ष असेल ते 40 धावांचं. हॅलो हॅलो. जस्ट नाणेफेक झाली ज्यात कुणबी 11 वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमतः नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटो व्हील्स. साई ऑटो व्हील्स जर बघायला गेले तर सलग 2 सामने विजयी झालेत. तर कुणबी 11 एक विजय आणि एक पराभव त्यांच्या पदरामध्ये पडलाय. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. एक सलामीवरचा एक तब्बल 30 वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी. त्यांच्या गोड आवाजात आपण उरलेल्या अर्धी पूर्वार्धानंतर आपण उत्तरार्धाचे एक समालोचन ऐकायला. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. थँक्यू संकेत. जाऊयात आपण मैदानात लिहिलं या खेळाकडं. कारण एकंदरीत पहिला पर्व संपलं गेलं, पहिलाच पूर्वार्ध संपला गेला या सामन्याचा. आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये आपण पाहतो की 2 आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत. तर सुरुवात करण्याकरता जे लक्ष दिले गेले ते 40 धावांचं KVR's ब्लास्टर व्यान स्ट्रायकर संघासाठी जे मनोजी वलटे, त्याच्यासोबत आपण पाहतो वैभवजी जोगमार्गे आणि कुलदीप पाटील यांचा हा संघ आहे. तर हे 3 पॅकर्स आपण होते. दुपारेपाडा मनोज वलटे, त्याचबरोबर वैभवजी जोगमार्गवाडा आणि कुलदीप पाटील गांधरे यांचा संयुक्त विधान आहे. मात्र त्रिमूर्तीचा हा संघ आपण पाहतोय मैदानात. त्याची आघाडीचे 2 फलंदाज दाखल झालेत सुरुवात करण्याकरता. तर गेम स्टार्ट होतोय. बरोबर आपण टायमिंग पुन्हा एकदा लावतोय. बरोबर 20 मिनिटाचा अवधी असेल. पहिले 4 षटका करता 1:49 वेळ झालेली. आणि जयेश पाटील जे पहिलं सुरुवात करतायत षटकाला पॉवर प्लेच्या. तर फिल्डिंग सजलं गेलंय निश्चितच 30 मध्ये अगदी रांगोळीप्रमाणे फिल्डिंग सजवली गेली. 9 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणि 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असताना मात्र अगदी कंपल्सरी पॉवर प्ले जे सुरू होते पहिलं. तर राजेश आणि भूषण ही जोडी मैदानात. पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडासा फिरक घेतली होती, पण 4 चेंडूवर अगदी राजेश यांनी सुरुवात केली. चेंडू स्क्वेअर लेगला फटकवताना 1 धावेने वैयक्तिक, त्याचबरोबर सांघिक अशी ही सुरुवात झाली. संघाचं खातं ओपन होताना ज्या धावाकडे 40 धावांचं लक्ष असताना ही सुरुवात सावध. त्यांना माहिती की जयेश पाटील यांनी मागच्या सामन्यात देखील एक चांगली गोलंदाजी केली होती संघाकरता. आता निव्वळ चांगली फलंदाजी केली होती संघासाठी. त्यामुळे चांगला जोड लाभली आणि धावसंख्या बऱ्यापैकी फलकावर लागली गेली ती त्यांच्या चांगल्या खेळीने. तर फिल्डिंग सातत्याने बदलवली जाते. कारण आता आपण पाहतो की उजव्या हाताचा फलंदाज मैदानात आता भूषण जे सज्ज होताना 25 धावांची पण मगाची खेळी पाहिली होती ती जयेश यांची. आता मात्र गोलंदाज म्हणून एक कामगिरी करताना पुढचा चेंडू कमी गतीचा आणि अचूक टप्प्यावर बघा एक जबरदस्त चेंडू म्हणता येईल. पूर्णपणे फसवा चेंडू होता. एलबीला रिव्ह्यू नाही, लक्षात घ्या फक्त. आपण नो बॉल आणि वाईडलाच असेल त्यामुळे आपण पंचांनी जो निर्णय दिला तो आपल्याला मान्य करावा लागेल. पण तो चांगला मात्र चेंडू की खूप चांगला म्हणता येईल तो इथे जयेश पाटील यांचा. अगदी चेंडू अगदी अपस्टिकवर थोडंसं बाहेर निघत होता असं पंचांनी दर्शवलं आहे आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी. तर थोडंसं प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला होता पंचांवर, पण तो पंचांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही. चांगली गोलंदाजी, एक लाजवाब गोलंदाजी पण पाहतोय सध्या षटकातून जयेश यांची. अतिशय शांतपणे त्यांना माहिती आहे की आपल्याला जेवढं कुशल कामगिरी करता येईल ती करणं महत्त्वाचं आहे संघासाठी. सुरुवातीला बॅटिंग तर केली पण गोलंदाजी देखील आपली चांगली कामगिरी करत असताना व्यान स्ट्रायकर अर्थातच KVR's ब्लास्टर संघाला थोडंसं ते कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा टर्न झाला तर चेंडू बघा अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी उसळी घेताना अखेरच्या मोमेंटला चेंडूवर बॅट आणली फलंदाजी आणि स्टिअर करण्याचा प्रयत्न केला. परंतु एक चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. षटकातून बघता 3 चेंडू इथे संपले गेलेत. अतिशय सुरेख गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं असेल जयेश यांचं या सामन्यापुरता बोलायचं झाल्यास. तर राजेश आणि भूषण यांना संयम दाखवा लागेल. 40 धावा करता आपल्याला जे खराब चेंडू मिळतील त्या खराब चेंडूचा फायदा घेताना मोठे फटके देखील मांडणं गरजेचं आहे. सध्या तरी चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. सन्मानक ही कामगिरी. पुढचा चेंडूवर अखेर यावेळेस मात्र अगदी हे कोंडी फोडली कारण चांगला चेंडू टाकला गेला होता. फलंदाजांना पूर्णपणे बुंद्यात टाकले चेंडू. यॉर्कर स्विंगिंग यॉर्कर आणि त्याच यॉर्कर चकवताना मात्र भूषण बॅक टू द पेव्हिलियन. पहिला फलंदाज माघारी परततोय संघाचा. 0वर अखेर मात्र परेशानीचा सामना करता अखेर फलंदाज 5 झाले. तर 0चा चष्मा बदल करताना हा पहिला फलंदाज भूषण बॅक टू द पेव्हिलियन. एक गडी बाद केवळ 1 धाव फलकावर.
आणि जे आपण मगाचपासून उल्लेख करतो की जयेश पाटील आज खरोखरच चांगल्या फॉर्मामध्ये आहेत, चांगली गोलंदाजी करत असताना त्यांनी हे चांगली महत्त्वाची विकेट मिळवली संघाला. त्यानंतर स्थिती पाहिली तर 1-1, 39 धावांचं टार्गेट आहे. 40 धावा जरी आपल्याला वाटत असल्या छोट्या तर देखील इथून चांगल्या संघाला चांगलीपैकी फाईट करता येऊ शकेल. आणि तीच फाईट करताना आपण पाहतोय पहिला फलंदाज माघारी परतल्यानंतर आता जबाबदारी वाढली गेली आहे ती सागर भुईर यांच्यावर, ज्या सागरांनी मागच्या सामन्यात खूप चांगली चमकदार कामगिरी केली होती. आता पाहूयात त्यांच्यावर ही जबाबदारी कशा प्रकारे ते निभावतील आपल्या सहकार्य साथी राजाच्या साथीने. चला वेळ जास्त घालू का, वेळाला तर महत्त्व द्यावं लागेल. 20 मिनिटाच्या अवधीत तुम्हाला ही 4 षटकं उरकायची आहेत, थोडंसं घाई देखील करावं लागेल. आणि विशेषतः बॅट्समन जेव्हा एखादं विकेट आल्यानंतर लगेच पुढचा बॅट्समन तयार राहिला पाहिजे. आपण तर आतापर्यंत 4 चेंडू संपले गेले तर 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 1-1. नवीन फलंदाजांसाठी मात्र फिल्डिंग पुन्हा एकदा थोडीशी बदललेली पण पाहतोय, पण तो अगदी पॉवरफुल असल्यामुळेच तेवढासा बदल नाही आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवताना आपण पाहिलं असेल एक लॉंग ऑफला शतक ठेवलाय, एक डीप मिड विकेटला ठेवला शतक. पुढचा चेंडू इथे मात्र शतक जिथे ठेवलाय बघूया, संधी आहे झेल घेण्याचे मुकेश. तर अगदी लास्ट मोमेंटला ते चेंडू पर्यंत पोहोचले होते आणि त्या दरम्यान झेल तर सुटला गेला आणि चांगलीपैकी संधी निर्माण केली होती. संधी साधता आली नाही. त्या दरम्यान थोडेसे नाराज देखील झालेत जयेश आपल्या सहकार्यावर, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या विकेट इथे येणं गरजेचं असताना इथे कुठेतरी नक्कीच ही संधी होती, ती संधी थोडीशी दवडली गेली. प्रयत्न खूप चांगले करून पाहिले, तो त्याने यश केलं नाही आणि अखेर 2 धावा येतात चेंडूवर. धावसंख्या 2 ने पोहोचते फलकावरती 3 वर 3 रन, 1-3 धावा. सागरांना पहिल्याच इथे चेंडूवर हे जीवदान लाभलं आणि या जीवदानाचा लाभ त्यांना उठवावा लागेल सगळ्यासाठी. तर षटकातला अंतिम चेंडू अतिशय कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय सध्या जयेश यांची. अखेर अगदी खूप सुरेख चेंडू टाकताना षटक आपलं संपवलं गेलंय. ज्या षटकाने सुरुवात चांगली केली होती तो शेवट देखील चांगला झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 40चा पाठला करताना आतापर्यंत 1 गडी बाद केवळ 3 धावा. बघा अतिशय जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल ती जयेश यांची. अष्टपैलू कामगिरी राहतीये. सुरुवातीला 25 धावा, आता मात्र पहिल्याच षटकामध्ये केवळ 3 धावा देताना 1 गडी बाद असा हा कारनामा त्यांनी केलाय सामन्यातून. चला घाई करायला लगेच नवीन षटका सुरुवात इथे करण्याकरता गोलंदाजी मार्कवर आपण साईराज यांना पाहतोय. साईराज पष्टे ज्यांची देखील एक काकेर अगदी चांगली पण पाहतोय. नेहमीच चांगला खेळ करण्यासाठी त्यांचं नाव घेतलं जातं आणि डोंगस्ते गावाला हा बिलंकडा खेळाडू आपण पाहतोय. DCC डोंगस्ते नेहमीच त्यांच्या चर्चेचा हा खेळाडू राहिला. आता मात्र त्यांच्यावर ही जबाबदारी दिली गेली संघ नायकांनी दुसऱ्या षटका करता. तर बॅटिंग पापल्याचा हा दुसऱ्या षटकाला सुरुवात आता होईल. पहिलं कंपल्सरी पापले संपल्यानंतर संघाची धावसंख्या पाहिली होती आपण फलकावरती 1-3 धावा. 40 धावांचा टार्गेट म्हणजे आता 37 धावांची अजूनही गरज आहे, ती उर्वरित 24 चेंडूमध्ये. तर फिल्डिंग सजवलं ते करतात. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा राहिली आहे. पहिल्या षटकात 2च खेळाडू ठेवण्याची आपण संधी असताना चांगली गोली झाली. आता मात्र 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असताना ही सुरुवात होईल या षटकाला ती साईराज यांच्या. पहिला चेंडू अगदी पॅडल स्वीपचा वापर करताना चेंडूला अगदी फाईन लेगला ग्लान्स केला गेला. निश्चितच घुटनाटेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका अगदी डावा पाय वाकवत असताना अगदी चांगला चेंडू अगदी लेगच्या बाजूने चेंडू खेळला गेला आणि डीप लॉंग लेगला चेंडू सीमा पार होतोय चौकार. तर 4 धावांनी इथे सुरुवात तर होते षटकातील पहिल्या चेंडूवर. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली 7 अंकावर. तर राजेश आणि सागर ही जोडी आता सध्या आपण मैदानातून पाहतोय खेळत असताना. ती KVR's ब्लास्टर व्हॅन स्ट्रायकर संघाकडून ज्यांना सामना जिंकण्यात करायचे 40 धावा ज्या 30 चेंडूमध्ये. तर लक्ष तेवढंच सोपं नाही, तेवढंच कठीण सुद्धा नाहीये. इथे मात्र आपली जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो अगदी बघितलं तर टप्पा ऐन वेळेला चेंडू उसळी घेऊन निघाला मागे आणि बाकी जागा मात्र इष्टरक्षक जयेश करताना आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू संपले गेलेत. साईराज देखील एक धीराने घेत आहेत. त्यांना माहिती की आपल्याला चांगली इथे कामगिरी करायची आहे संघासाठी. तोच सुविचारांत गोलंदाजी करताना षटकातील 3रा चेंडू. सामना पुन्हा एकदा करतील
ते राजेश. इथे मात्र चेंडू थोडंसं अगदी आडव्या बॅटने खेळला गेलाय, त्यावर चेंडू 30 मध्ये थांबवला असताना एक धाव जी सहजतेने घेतली. पराग मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षण करतायत 40+ खेळाडू आणि एका धावेनेच धावसंख्या पोहोचते ती 8 वर. ओके ओके. तर निश्चितच चांगली कामगिरी मात्र इथे होते सध्याच्या स्थितीत आपण पाहतोय संघाकडून. चांगल्यापैकी गोलंदाजी, चांगल्यापैकी ते फलंदाजी करण्याचा देखील मनसुबा ठेवतायत फलंदाज. आणि आता सामना करतील ते सागर भुईर. एक चांगली त्यांची कामगिरी पण मागच्या सामन्यात पाहिली होती, आता देखील त्याच्यावर ही जबाबदारी आहे. हो हो, यावेळेस मात्र आपली पोझिशन बनवली होती. थोडंसं चेंडू त्यांना अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण तो अंदाज घेता आला चेंडूचा आणि त्यामुळे चेंडू गेला सरळ एसटी मागे डॉट. तर आतापर्यंत 4 चेंडू संपले गेलेत. षटकामधून एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर साईराज स्वतःला मात्र सिद्ध करतायत ते या सामन्यातून. एक चांगला मार त्याचा षटकातला. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत, 5वा चेंडू. लगातार मात्र 30 कोशिश चालले पाठीमागून बॅकफुटला येऊन चेंडू खेळायचा, परंतु राजेशचा हा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी आलाय. सलगचे 2 चेंडू डॉट झालेत आणि संघाला निश्चितच धावांची आवश्यकता आहे. त्या धावा थोड्याशा मागे पडत आहेत, कारण 40 धावाचा पाठलाग करायचा संघात झाला आणि आतापर्यंत धावसंख्या पहिली तर 8 लागलेली फलकावर. या षटकातला अंतिम चेंडू. पॉवर प्ले मध्ये तेवढ्याशा धावा आल्याने फलकावर. मात्र अंतिम चेंडूवर एक चांगला स्ट्रोक आणि त्यावर परागाने चांगला चेंडू अडवला. तोपर्यंत एक धाव जी मात्र रोखू शकलं ते घेण्यापासून फलंदाजांना. आणि अशा प्रकारे इथे षटक संपलं गेलं, ते दुसरं. या 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 40चा पाठलाग करताना केवळ 9 धावा आल्यात फलकावर. एक बाद 9 धावा. म्हणजे निश्चितच चांगली कामगिरी दोन्ही गोलंदाजांनी केलेली ती आतापर्यंत. बॅटिंग पावप्ले किंवा कंपल्सरी पावप्लेचा फायदा घेऊ दिला नाही. आणि आता बरोबर 2 वाजलेत बघा, लक्षात घ्या. 10 मिनिटं संपली गेलेत तुमची 20 मिनिटांपैकी. अजूनही 20 मिनिटात तुम्हाला पुढची 2 षटका 10 मिनिटाचे करायची आहेत, पार करायची आहेत. जास्त वेळ न घालवता लगेचच तिसरा गोलंदाज आपण वापरायचा आहे. तर जयेश यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला तर त्यांना माहिती आहे की आपला हा गोलंदाज सध्या चांगली कामगिरी करतो आहे. आणि कारण पहिल्या षटकात त्यांनी अवघ्या 3 धावा दिल्या होत्या आणि गडी बाद केला होता, त्यामुळे त्यांच्यावर संघाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे त्यांच्या कॅप्टनने. आणि आता सुरुवात होईल या नवीन षटकाला. तर इथून पाहिलं तर आता 18 चेंडू बाकी सामन्यातला. या 18 चेंडूत अजूनही करायच्या त्या 31 धावा 31. ही जवळपास 10.33 ची गती ही प्रत्येक षटकात राखावी लागेल. नऊ धावा आल्या तर 31 धावा अजून करायचे आहेत 18 चेंडू मध्ये 3 षटकामध्ये. चला वेळ जास्त घालू नका, बराचसा वेळ जातोय सामन्यातून. तिसरं षटक जे आता सुरू होते. जयेश पाटील फिल्डिंग सेटअप करतायत, फिल्डिंग सजवतायत. खूपच वेळ जातोय बघा, हा वेळ तुम्हाला वाचवावा लागेल. आणि आता 20 मिनिटं तुमची संपली जातील. आणि 20 मिनिटात जर 4 षटकं झाली तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल अंतिम षटकामध्ये. आउट, ये ओटी आउट. कारण अगदी रेषेमध्ये पुन्हा एकदा पकडलं प्लम स्वरूपात. पंचांनी बराच विचार केला आणि त्यानंतर हा डिसिजन योग्य दिला जातोय अतिशय जाधव सरांकडून. आणि विकेट मात्र अगदी ते सांगला. तर आणखी एक गडी बाद होताना आपण पाहतोय. विकेट क्रमांक 2. दोन्ही फलंदाज म्हणजे बाद झाले ते लेग स्वरूपात. आणि दोन्ही फलंदाज बाद करण्याचं श्रेय मात्र जयेश पाटील यांना मिळाला. कारण अचूकता काय असते ती अचूकता त्यांनी दाखवली आहे. ती पहिल्या षटकातील 4थ्या चेंडूवर, आता देखील पहिल्या चेंडूवर विकेट असताना पंच वॉर्निंग द्या. वारंवार वेळ खूप जातो, पंचांना हे सर्व अधिकार असतील बघा मैदानातून. तर एकंदरीत 2 गडी बाद होताना धावसंख्या 9 लागले फलकावर. आणि आता भूपेंद्र भोईर जे आता मैदानात जात आहेत. मागच्या सामन्यात त्यांना थोडंसं अपयश आलं होतं, परंतु या सामन्यात बघूयात संघाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे ती राजेशांच्या साथीला. कारण सगळं इथून पुढे जर सावरायचं आहे तर या दोन्ही फलंदाज थोडंसं मैदानात टिकावं लागेल. सागर देखील लवकर बाद झालेत. एका चांगल्या चेंडूवर त्यांना मात्र प्लम स्वरूपात बाद केलं गेलं, पायचू स्वरूपात. आणि संघाला आणखी एक विकेट गमवावी लागली, ती दुसरी. भूषण पाठोपाठ सागर बाद झालेत. आता मात्र भूपेंद्र भोईर खऱ्या अर्थाने या संघाचं ट्रम्प कार्ड म्हणलं तर अगदी विस्फोटक खेळाडूसाठी मध्ये प्रसिद्ध असलेला हा फलंदाज आहे. त्यांच्याच
भाऊतली शक्ती त्यांना दाखवायला गेलं, बाहुबली फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमीच. तर अजूनही 31 धावांची गरज. इथे आलेल्या सुरुवात करण्याचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडू बघा. चेंडू यावेळेस उसळी घेतली होती. हाईट फॅक्टर पाहिला नक्कीच. चेंडू गेला होता इष्टीमागे, खांद्याच्या लेवलला चेंडू गेला इष्टीमागे. जयेश मात्र अगदी खूप मेहनत करतायत खेळावर. आपल्या सगळ्याला कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवून द्यायचा हाच त्यांचं ध्येय आहे आणि ते ध्येयाच्या दृष्टीने मात्र ते अगदी पावलं टाकतायत. आतापर्यंत 2 चेंडू संपले गेलेत तर धावसंख्या थांबवली गेली ती 9 वर. 2 बाद 9 धावा. अजूनही 31 धावांची गरज. येणारे 16 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू ते 31 धावा. यावेळेस मात्र बाहुबली षटकार येईल का बघूयात. मात्र यावेळेस ह्यूज सिक्सर अगदी प्लॉट मध्ये चेंडू मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा घेताना अगदी प्लॉट मध्ये पाठवला जात आहे. जबरदस्त स्पॉट मध्ये चेंडू होता जो थोडंसं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो अगदी फुलटॉस झाला आणि अगदी आपल्या भाऊंचा ताकदीचा वापर करताना चेंडूला अगदी सफर करून दिली ती षटकाराची. त्यामुळे 7 धावांची सुरुवात होते ती भूपेंद्र भोईर यांची. या षटकाने बऱ्याच वेळ जो सामना थोडासा थांबत होता, धावा थांबत होत्या, त्या धावांना कुठेतरी वेग आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते पलकावरती 15 वर 15. चला, वारंवार प्रत्येक चेंडू मागे खूप वेळ होतोय. अगदी अक्षरशः बघा 20 मिनिटं जर संपली तर तुमची सभा ऐकली जाणार नाही, कारण जो आपण अवधी दिलाय 4 षटकांकरता ते 20 मिनिटं आणि त्यासाठी प्रत्येक चेंडू मागे खूप वेळ जातोय. तर इथून जर पाहिलं तर आता 15 चेंडूचा खेळ बाकी राहतो सामन्यातला. हे 15 चेंडूत करायच्यात अजूनही धावा त्या 25. तर या षटकाने कुठे नक्कीच सामन्यात थोडंसं उत्साह वाढवलाय तो KVSRS ब्लास्टर विहान स्ट्रायकर संघाचा. कारण एका मोठा फटकाला बऱ्याच वेळानंतर तो भूपेंद्र भोईर यांच्या बॅटमधून आणि त्याचा सामना करतील पुढच्या चेंडूचा. या षटकातील 4था चेंडू. जयेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे मात्र अगदी स्टडी गेम पाहायला मिळतो. चेंडू अगदी हवारपणे पुश केला, टॅप केला चेंडूला, की ज्यावर फलंदाज सहज त्यांनी 1 धाव घेताना पण होत आहे. आनंद चेंडू फील्ड केली तोपर्यंत 1 धाव. या 21 धावेनेच धावसंख्या पोहोचली ती पलकावरता 16 धावा. अजूनही 24 धावांची गरज आहे. येणारे चेंडू पाहिले तर 14 चेंडू दाखल शेष राहतोय. 14 चेंडू आणि 24 धावा. हे जे अंतर आहे 10 आकड्याचं, ते अंतर बघूया कमी होईल का. परंतु जयेश अगदी तोलामोलाची गोलंदाजी. षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र एकदा यावेळेस आपले हात खोललेत आणि यावेळेस जबरदस्त चेंडूला प्रहार करताना चेंडूला पाठवतायत ते फलंदाज राजेश. आपल्या पटरीतला एक चांगला स्ट्रोक त्यांनी खेळला आहे आणि चेंडूला मात्र आसमानी टोला मारताना सीमेपलीकडे फेकून दिला षटकार करता. उत्कृष्ट षटकार. जे 2 मल्टी हिट आपण पाहिले या षटकामधून जयेश यांच्यावर हल्ले जडवले गेलेत. तर 2 चेंडूवर 2 अटॅक करताना एक मात्र अगदी पहिला अटॅक भूपेंद्र भोईर यांचा पहिला. आता मात्र अगदी राजेश यांनी देखील त्यांच्याच पाऊल ठेवताना आणखी एक दर्जेदार षटकार ठोकलाय आणि संघाची धावसंख्या बघता बघता पोहोचले पलकावरती 22 या अंकावर 22 रन. ज्या गोलंदाजी पहिल्या षटकात अतिशय भरीव कामगिरी केली गोलंदाजी करताना, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना चांगल्या चेंडूवर चांगले हल्ले केले गेलेत, अटॅक केले गेलेत ते 2 मोठे षटकार. त्यामुळे धावसंख्या झपाट्याने पोहोचली ती 22 या अंकावर. अजूनही 18 धावांची गरज. या षटकातला अंतिम चेंडू म्हणजे 13 चेंडूचा खेळ शेष राहत होता. 13 चेंडूत 18 धावा ज्या करायचे सामन्यातून. इथे पुन्हा एकदा फुलटास आणि तेच कॉपी होईल का. परंतु यावेळेस झेल स्लो चेंडू टाकला होता आणि त्यावर फलंदाज पूर्णपणे फसवलं गेला. लालच दाखवलं आणि लालच मध्ये ते मात्र ट्रॅप मध्ये अडकवलेत ते इथे फलंदाजांना आणि फलंदाज बाद होताना ते षटक देखील संपलं गेलं. ते जयेश यांचा खूप चांगला प्रभावी मारा राहिला, ज्यांनी या सामन्यामध्ये 3 गडी बाद केले. आतापर्यंत 2 कोटा संपवला 2 षटकांचा आणि संघाची धावसंख्या 3 षटकांनंतर पोहोचली पलकावरती बरोबर 22 रन. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत सामन्यातले, म्हणजे 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूत धावा आता करायच्या त्या 18 धावा. नवीन फलंदाज येतात राहुल.
तर इथं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद, ज्यांना आज प्रत्येक सामन्यात नक्कीच गोलंदाजी दिली गेली आहे, विश्वास पूर्णपणे त्यांच्यावर ठेवला गेला आहे तो संघ नायकांनी, आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे ती या नवीन षटकाची. चौथं षटक जे आता सुरू होते मैदानातून, इथून पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूत 18 धावांची आवश्यकता. तर विहान स्ट्रायकरला संघाला हे लक्ष गाठायचं आहे. परंतु बघूयात आशिष पाटील जे एक शांत कॅप्टन कूल सध्या मात्र अगदी पण पाहतो या गोलंदाजाला त्यांनी चेंडू सोपवला गेलाय. त्यानंतर या नवीन षटकाला सुरुवात. तर भूपेंद्र भोईर सामना करतील या पहिल्या चेंडूचा. चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिला बघा, ही करामत या चेंडूची पाहायला मिळते. 6 सीटचा हा चेंडू कधी कधी खाली उसळी होतो, कधी कधी खाली राहतो, आणि हेच चित्र आता इथे पाहायला मिळालं. पहिला चेंडू डॉटने सुरुवात होताना चांगल्यापैकी सुरुवात करतायत आनंद, कारण माहिती आहे की आपल्याला इथे एक चेंडूवर एक धाव रोखायची आहे. या हेतूने आपण गोलंदाजी करण्यासाठी केलं पाहिजे प्रयत्न, आणि तो प्रयत्न यशस्वी झाला पहिल्या चेंडूवर. तर आता इथून पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूत अजूनही 18 धावा करायचे आहेत संघाला विजयासाठी. यावेळेस मात्र मल्टी हिट, आणि चेंडूची उंची गाठली तेवढी लांबी असेल का बघूयात. आणि झेल मात्र सुटलाय, पकडो कॅच, जीतो मॅच. इथे मात्र कॅच सुटलाय, नक्कीच झेल मोठा सुटलाय. एका मोठ्या फलंदाजाचा झेल सोडताना निश्चितच अडचणी संघाच्या वाढू शकतात, कारण कमी धावसंख्या असताना आपण पाहतोय आधीच 8 गिला झालाय, त्यावर मात्र अगदी नुकसान संघाला होत असताना झेल सुटला गेला, आणि केवळ एक धाव येते चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली पलकडते आता 23-23. अजूनही 17 धावांची आवश्यकता. खतरा मात्र नक्कीच संघावर असेल. याचा चांगला फटका, तिथे मात्र शतक काही करू शकले नाही, चेंडू निघून गेलाय तो सरस सीमा रेषा पार. चौकार, बाहुबली एक चांगला फटका पाहायला मिळाला. एक दर्जेदार अशी फटकेबाजी आपण सध्या पाहतो. पुढच्या काही चेंडूमध्ये देखील स्ट्रोक इथे पाहायला मिळाले काही मागच्या चेंडूवर, आणि नुकताच राहुल यांनी एक चांगला सुरुवात करताना चौकार ठोकलाय. तर राहुल शेनवेकर यांना देखील याच खेळासाठी जाणलं जातं. मोठे मोठे फटके मारण्यात माहित असलेला हा फलंदाज आहे. तर कैलासजी तरे सरांचं इथे आगमन झालंय. हार्दिक सुस्वागतम, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि पुढच्या चेंडूवर राहुल यांचा आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, एक चौकाराला त्यानंतर षटकार आलाय, आणि कैलास तरे यांचं इथे स्वागत केलं या षटकाराने, कारण संघाची धावसंख्या झपाट्याने पोहोचते फलकावर. ती 2 चेंडूमध्येच तब्बल धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली 33 धावावर, 33 रन. आता केवळ 7 धावांची आवश्यकता. अटॅक का असतो तो अटॅक मात्र इथे राहुल दाखवताना आपण बघतोय की सुरुवातीला सावध पवित्र होता, पण आता मात्र राजेश बाजारानंतर आपली जबाबदारी त्यांनी ओळखली, आणि एक चांगला स्ट्रोक खेळताना 2 सलगचे 2 फटके जे संघाला तारून येत आहेत सामन्यातून. काल 40 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी, आणि आतापर्यंत 33 धावा फलकाला लागल्यात. तर या षटकातून आनंद 5वा चेंडू. इथे मात्र फटका नक्की चेंडू हवेत, पण तो खाली क्षेत्रावर चेंडू पडल्यानंतर सहज त्या गेला चेंडू तो सीमा रेषा पार. एक चांगल्यापैकी धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. अटॅक आणि अटॅक हा सध्या मात्र मैदानातून चालतोय फलंदाजांकडून, कारण आनंद चांगली गोली करताना त्यांच्यावर चांगले हल्ले केले गेलेत. 2 चौकार 1 षटकार अशी आतषबाजी करताना धावसंख्या पाहतो आपण 37 वर पोहोचली, 37. आता केवळ 3 धावांची गरज संघाला विजय करता. चौथ्या षटकावर सध्या पाहतोय. या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, म्हणजे 7 चेंडू बाकी आहेत. आता 7 चेंडूत 3 धावांची गरज असताना हा चेंडू हवेत आणि सरळ गेला तो सीमा पार, आणि विजयाचा हा चौकार आपण पाहिला. तो राहुल शेनवेकर यांच्या बॅटमधून तडाडीची फटकेबाजी केली. अगदी कमी चेंडूतच त्यांनी अगदी जबरदस्त ही फटकेबाजी करताना संघाला अगदी विजयाचा एक चांगला मिळून दिलाय. संघाला एक बेहतरीन विजय आपल्या नावावर करताना KVRS ब्लास्टर विहान स्ट्रायकर विजय होतोय. तर सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार म्हणतात अर्थातच रोहित ठाकरे जे खेळाडू ठरलेत, त्यांनी 2 षटकं हाताळली, आणि 2 षटकामध्ये एकंदरीत 13 धावा देताना 2 महत्वाची विकेट घेतली होती. त्यामुळे धावसंख्या कमी राहिली, आणि संघातील बॅट्समनला मात्र हे धाव करण्यात यश आलं. तर रोहित या आपण मंचावर आपल्याला हे बक्षीस दिलं जातं सामन्यातलं मॅन ऑफ द मॅच. तर निश्चितच आमची सुद्धा इथे वेळ संपली गेली. यानंतर आपण संकेत पुढच्या सामन्याचा टॉस करण्याकरता यायचं आहे. तर झालेल्या